बाळूमामा एकदा एका गावात भक्तांसोबत थांबले होते. अचानक रात्रीच्या वेळी एका ज्वलनशील साठ्यामध्ये आग लागली. आग इतकी मोठी होती की संपूर्ण वाडा आणि मेंढ्यांचा कळप धोक्यात आला. भक्तगण घाबरले. आग विझवण्यासाठी त्यांच्याजवळ काहीच साधन नव्हते. मामा, आग लागली, सगळं जळून जाईल. आता काय करायचं? आग विझवणं शक्य नाही. बाळूमामांनी त्या भक्तांना शांत राहायला सांगितले. त्यांनी आगीच्या दिशेने पाहिले आणि आपली पवित्र लाकडी काठी म्हणजे दंड हातात घेतली. मामांनी तो दंड फक्त हवेत फिरवला आणि आगीला आज्ञा दिली, शांत हो, तू माझ्या भूमीतील लोकांना त्रास देऊ शकत नाहीस. चमत्कार झाला. जी आग क्षणार्धात वाडा जाळून टाकणार होती ती आग मामांच्या दंडाच्या आज्ञेने लगेच शांत झाली आणि विझून गेली. फक्त थोडंसं नुकसान झाले. मामांनी सांगितले, हा चमत्कार दंडाचा नव्हता तर श्रद्धेचा होता. संकट कितीही मोठे असो, जर मनात देवावर आणि धर्मावर श्रद्धा असेल तर नैसर्गिक संकटेही तुम्हाला